नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. फुटेजच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये 17 तारखेला जी वोटिंग झालेली आहे त्यामध्ये परळी तालुकामध्ये जे वोटिंग बूथवर जे कल्लोळ आणि वोटिंग करणारा जो वर्ग आहे, मतदार आहे, तो लाईनशीर दिसत नाही. मनमर्जी कारभार इथे दिसत आहे आणि एकीकडं बूथवर हल्लाबोल दिसत आहे, जेणे की लोकशाही ही धोक्यात आली का, की गुंडा राज्य हे सुरू झालं आहे का महाराष्ट्रामध्येही. खरोखरच ही खंत आहे, खरोखरच हे दुःख आहे. अधिकारी वर्ग, निवडणूक आयोग वर्ग, पोलीस अधिकारी वर्ग किंवा सैन्य अधिकारी वर्ग हे खरोखरच अशा जे कृत्य करणाऱ्यावर खरोखर कारवाई होईल का, आणि खरोखरच हा गुंडाराज जो दिसून येत आहे आपल्याला याच्यावर कारवाई पकड होईल का. आपण पात्रा समोरील व्हिडिओ. मौजे इंजेगाव या गावामध्ये भाजपच्या गावगुंडांनी मतदार केंद्रावर येऊन बोगस मतदान करण्यासाठी भूत ताब्यात घेतलेला आहे. तरी सर्व पोलीस प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं. या ठिकाणी नाही मला अशा प्रकारे जर लोकशाही धोक्यात येत असेल किंवा लोकांचे अधिकार जर मिळत नसेल तर खरोखरच याकडे शासन व्यवस्था, निवडणूक आयोग कारवाई करेल का, आणि खरोखरच पोलीस अधिकारी वर्ग ही कारवाई करेल का. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम, जय भीम.